मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या महाराष्ट्र राज्यातल्या कष्टकरी कोळी समाजाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष होत आले। परंतु आज ही माझा महाराष्ट्रातला कष्टकरी कोळी समाज 42 जाती आहेत आदिवासीच्या, हा अक्षरशः आरक्षणासाठी आमचा समाज एसटी मध्ये यावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातत्याने प्रत्येक वर्षी आंदोलन करून या राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करत आहे। दुःख असं वाटतंय, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं 70 वर्ष झालं, परंतु या कोळी समाजाला, महाराष्ट्रातल्या समाजाला स्वातंत्र्य मिळालं नाही, त्याचा हक्क त्याला दिलेला नाही। अनेक योजनांपासून हा कोळी समाज गेल्या कित्येक वर्षापासून वंचित आहे। आणि विशेष म्हणजे मी कोळी समाजाचं आंदोलन मला कळतं असं गेल्या 30 वर्षापासून पाहतोय। राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आषाढी आणि कार्तिकीच्या पूजेला येतात आणि कोळी समाज पंढरपूरचा असो, सोलापूर जिल्ह्यातला असो, महाराष्ट्रातला असो, निवेदन देऊन त्यांना सांगतो की आम्ही विठ्ठलाच्या पूजेला बंदी करणार। या मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस आधी निरोप द्यायचा आणि त्यांच्याच पक्षातल्या बगलबच्च्या मार्फत त्या कोळी समाजाची समजूत काढून त्यांना त्या आंदोलनापासून वंचित करायचं आणि खोटी आश्वासनं द्यायची। अरे बाबा, ही किती वर्ष चाललंय तुमचं? किती वर्ष सत्ता बघताय तुम्ही? ह्याच कोळी समाजातल्या आदिवासीच्या शाळा ह्या महाराष्ट्रात चालतात। आदिवासी समाजाचा असो, कोळी समाजाचा असो, केंद्र सरकार आणि राज्य शासनाला ते खासदार आणि आमदार चालतो। अरे मग एसटी मधून, आरक्षण मधून एखाद्या शाळेवरची तो प्राध्यापक असो, कलेक्टर असो, MBBS असो, प्रांत अधिकारी असो किंवा इतर गव्हर्नमेंटचा अधिकारी का चालत नाही? हा कोळीचा तो एसटी मध्ये का बसत नाही? हा जाब मी आज जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, जनतेला वेगवेगळ्या जातीसाठी आरक्षण मागण्यासाठी मोठमोठे आंदोलन चालू आहेत, त्या सगळ्यांना खोटे आश्वासन देऊन त्यांचा दिशाभूल करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे। वाईट वाटतं की एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की सर्वसामान्यांचं सरकार आहे। ज्या कोळी समाजानं उन्हातानात बाजार करून चुना विकला, तुम्हाला चुना ही शब्द माहिती आहे? चुना लावू नको रे, तर चुलात चुना लावीन, चुना लावायला आलाय काय? ही चुना जर हातात घेतला त्याने येत्या विधानसभेला, तर ती चुन्याचा तुम्हाला अक्षरशः चुन्याची चुनचुन उठल्याशिवाय राहणार नाही। जाहीरपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मी स्वतः पेपरला बातमी वाचल्यानंतर आदरणीय बाळासाहेब बळवंतराव, दत्ताभाऊ सुरवशे, अभिमान घंटे, सूरज खडाखडे आणि माळाप्पा माशाप्पा कोळी हे 5 ते 6 बांधव अक्षरशः गेल्या 3 दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण करत आहेत। एक अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला मी विचारू शकतो की साहेब, सकाळपासून अन्न न खाल्ल्यानंतर 4 वाजेपर्यंत आपल्याला काय अवस्था होती हो साहेब? तुम्हाला साहेब सकाळी शासनाचा नाश्ता आहे, ज्यूस आहे, तुम्हाला चिक्कूचा, इतर फळांचा, दुपारी 1ला पुन्हा जेवण आहे, पुन्हा 4 वाजता अजून साधा अल्पहार आहे। साहेब, या कोळी समाजाच्या उपोषणाची अवस्था काय होत असेल या मुलांची, माणसाची, याचा अभ्यास एकनाथ शिंदे साहेब करावा। तुम्हाला महाराष्ट्रातून म्हणतात अनाथांचा नाथ आहे, मग अनाथांचा नाथ हा कोळी समाजासाठी कुठे गेला? आज या 3 दिवस झालं आंदोलन चालू असताना संबंधित आदिवासी एकात्मिक प्रकल्पाचे अधिकारी यांना येऊन भेटू शकत नाहीत। ही दुर्दैवाची बाब आहे। खरोखरच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब, तुम्ही आता लाडकी बहीण योजना काढली, खूप आनंद वाटला आम्हाला, स्वागत करतो आपल्या लाडकी बहीण योजनेचं। परंतु साहेब, आपली ही लाडकी बहीण एकीकडनं लाडकी बहीण असताना ती पण दुसऱ्या कुणाची तर बायको आहे ही विसरू नका। त्या कोळी समाजाचं मतदान आहे 70 लाख। 2011च्या जनगणनेनुसार 70 लाख मतदानाचा आकडा येतोय, पण आता ते 2024 पर्यंत किती मतदान वाढलं असेल ह्याचा बी विचार करावा लागेल। तुम्हाला अभ्यास करा, आत्मपरीक्षण करा। त्यांना येड्यात काढण्यासाठी फक्त आषाढी वारी आणि कार्तिक वारीला यांचं निवेदन स्वीकारले। किती वर्ष तुम्ही कोळी समाजाला एसटी मध्ये घेतो म्हणून तुम्ही आश्वासने देता हो? याचा आत्मपरीक्षण करा ना एकनाथ शिंदे साहेब। लाडकी बहीण योजना म्हणताय, पण हीच लाडकी बहीण कुणाची तरी या महाराष्ट्रातल्या कोळी समाजाच्या घरात बायका आहेत,
त्या बायकोला नवऱ्यानं सांगितलं तरी मतदान तुमचं मिळणार नाही. जर ह्या कुळी समाजाला एसटी मध्ये समावेश नाही केला तर तुमच्या सत्तेला तुमच्या या महाराष्ट्रातनं हद्दपार केल्याशिवाय माझा कुळी समाज आणि मराठा समाज आहे, पुन्हा धनगर समाज अजून रस्त्यावर उतरलेला आहे. का हो? तुम्ही 12 वर्षापूर्वी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून तुम्ही त्यांना शब्द दिलाय, पेपरला बातम्याचा ढीग लागलाय, खोट्या आश्वासनाचा ढीग लागलाय. परंतु आता मराठा समाज असो, धनगर समाज असो आणि ह्या महाराष्ट्रातला 70 लाख कुळी समाज नुसता मतदार आहे. पण लोकसंख्या जर काढली तर 1 कोटी 1.25 कोटीच्या पुढे जाते. आणि ही जर येत्या 4 ते 5 दिवसात तुम्ही नाही निर्णय दिला आणि ह्यांना लेखी आश्वासन नाही दिलं किंवा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादांबरोबर चर्चा करून मंत्रालयात येत्या 4 ते 5 दिवसात बैठक लावावी, अन्यथा 5 दिवसानंतर गुरुवारी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना घराघरातला माझा कुळी बांधव माता भगिनीला घेऊन रस्त्यावर उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. याचे परिणाम तुम्हाला येत्या विधानसभेला भोगावे लागतात. आमचा पाहू नका. रखरखत्या उन्हामध्ये इथं 3 दिवस उपोषण चालू आहे. अजून आम्ही 4 दिवस वाट बघतो. यांच्या जीविताला धोका झाला तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याला जबाबदार असतील. याची जबाबदारीने नोंद घ्यावी. याच्या परिणामाला तुम्हाला सामोरे जावं लागेल.